महाराष्ट्रात नवनिर्माणचं स्वप्न उभी बाळगून काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही सदैव मार्गदर्शक स्वरूपाची असते। आणि आज मी माझा पदभार स्वीकारत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य बघितलं होतं आणि शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्याची संकल्पना होती तीच संकल्पना मला काँग्रेसची संकल्पना वाटते। आणि त्यात गनिमी कावा असेल, निसर्गगिरी असेल, सर्वांना सोबत घेऊन चालणं असेल, शिवाजी महाराजांची शिकवण ध्यानात घेऊन आणि उरी बाळगून मी माझा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। आज मी महाराजांना अभिवादन केलेलं आहे, चतुर्थीला जाऊन सुद्धा अभिवादन करणार आहात। पदभार घेतल्यानंतर काँग्रेससाठी काय मिशन असणार आहे त्याच्यामध्ये? होता अवकाश सगळ्यांशी चर्चा करून मी लवकरच आपल्याला त्या संदर्भात माहिती। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आप कारभार संभालने वाले हैं और आज अपने यहाँ के शिवाजी महाराज की पुष्पांजलि अर्पित की है, किस तरह का दिन रहेगा, कितना उत्साह का दिन है आपके और कितना बड़ा दिन है? केवल महाराष्ट्र का नहीं तो देश का और विश्व का इतिहास शिवाजी महाराज का नाम लिए बगैर पूरा हो नहीं सकता जी। और अर्थात महाराष्ट्र तो शिवाजी महाराज की आन बान और शान है। तो जो शिवाजी महाराज की जो प्रेरणा है हम सबके लिए मार्गदर्शक है और उसी शिवाजी महाराज को यहाँ नतमस्तक होते हुए उनके वसूलों पर, उनके विचारों पर चलने का कर्मठता के साथ संकल्प करने हेतु आज मैं यहाँ पर आया हूँ। आज आप कारभार संभाले, आपकी असली लड़ाई किसके साथ है? छत्रपती शिवाजी महाराज का हिंद स्वराज को लेकर हम आगे जाते हैं। सर, चार्ज मिळाच घेता आहात, मात्र तुमच्या निवडीनंतर काही नाराजीचा सूर पक्षांतर्गत मी आता मी शिवाजी महाराजांच्या दर्शनाला आलो। आपण येता अवकाश भरपूर वेळ आपल्याजवळ, आपण थँक्यू।